रावसाहेब, मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात ज्या शिक्षेला तुम्ही सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं, आज न्यायालयानं तुमची निर्दोष मुक्तता केली आहे. काय आहे तुमची प्रतिक्रिया? बघा, जेव्हा न्यायालयातून मी असं म्हणत नाही की मला हवा तो निकाल मिळाला, पण न्यायालयानं सत्य बाजू समजून घेऊन जो निकाल दिला त्याबद्दल मी माननीय सत्र न्यायालयाचा आभारी आहे. दुसरं असं आहे की ह्याच्यावरती फार आता मी चर्चा करणार नाही. आमच्या या लढाईला मी म्हणेन यश आलेलं आहे. खालच्या कोर्टानं आम्हाला शिक्षा ठोठावली, आम्ही सत्र न्यायालयात आलो. सत्र न्यायालयामध्ये आमचे वकील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी फार चांगल्या प्रकारे बाजू मांडली. आज आमच्याबरोबर ॲडव्होकेट आदित्य पवारसुद्धा होते. तर या सगळ्याचा विचार करता अजूनही मी असं म्हणतो की सत्यमेव जयते हा जो मंत्र आहे हा जिवंत आहे. पण रावसाहेब, किरीट सोमय्या यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली की ते या निकालाचा संपूर्ण अभ्यास करून उच्च न्यायालयात आव्हानही देणार. नाही, ठीक आहे, त्यांना देऊ द्या, त्यांना तो अधिकार आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण माझा उद्देश हा कधीच नव्हता की प्राध्यापक डॉक्टर मेधा सोमय्या यांचं व्यक्तिगत मानहानी करावी. या उद्देशानं मी कोणती भूमिका कधी घेतली नाही. माझ्यासमोर जे पुरावे आले, जे कागदपत्र आले, मीरा भाईंदर महानगरपालिकेतल्या प्रकरणातले, त्याच्यावरती मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यावर विधानसभेतसुद्धा चर्चा झाली. त्याच्यामुळे न्यायालयासमोर आम्ही हे सगळे पुरावे, ही माहिती ठेवल्यावरती न्यायालयानं आजचा निकाल दिला आणि आम्ही समाधानी आहोत. जेव्हा न्यायाधीशांनी हा निकाल दिला, तुमची निर्दोष मुक्तता केली, तुम्ही न्यायालयाचे तर आभार मानलेत, पण कोर्टरूममधून बाहेर पडताना तुम्ही मेधा सोमय्या यांनाही नमस्कार केला. असं आहे की त्या प्राध्यापिका आहेत, त्या डॉक्टर आहेत, त्या सुशिक्षित आहेत, त्या त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होत्या. आणि मुख्य माझं आणि त्यांचं व्यक्तिगत भांडण असण्याचं कारण नाही काही. खालच्या न्यायालयात जेव्हा त्या जिंकल्या तेव्हा त्याने मला नमस्कार केला होता, हे मी विसरणार नाही. आता माझ्यासमोर त्या उभ्या होत्या, मी त्यांना नमस्कार केला. हा महिला शक्तीचा आदर आहे. साहेब, रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत विमान अपघाताप्रकरणी, काय सांगाल? सकाळी बोललोय मी. बात ऐसी है कि ये राहत तो है. निचले अदालत ने हमें 15 दिन की पनिशमेंट दी थी. उसमें ये मीरा भाईंदर म्यूनसिपल कॉरपोरेशन में एक घोटाला हुआ था और वो मैंने नहीं बोला है. ये विधानसभा में उसके ऊपर चर्चा हुई. वहाँ के लोकल एमएलए प्रताप सरनाइक ने उस बारे में कंप्लेंट फाइल की है. वहाँ के कॉरपोरेशन का एक रिपोर्ट है, उस आधार पर मैंने वक्तव्य किया था. तो मानहानि का सवाल ही पैदा नहीं होता है. लेकिन निचले अदालत ने हमको उसमें पनिशमेंट दिया, 15 दिन का जेल की सज़ा दी. तो हम माननीय सत्र न्यायालय में आकर पूरी बात हमारे वकीलों ने सामने रखी और आज मैं बहुत खुश हूँ, मेरी पार्टी भी बहुत खुश है कि आज माननीय सत्र न्यायालय ने हमको निर्दोष मुक्त किया है. तो सत्यमेव जयते. और क्या, त्यांच्या अपघातानंतर VSR ने प्रवास करणार नाही असं शिंदे म्हणतात. डेफिनेटली है, इसीलिए तो हम कोर्ट में आते हैं ना. इसलिए तो हम कोर्ट का दरवाजा में क्यों खड़े रहते हैं, कोर्ट का दरवाजा क्यों खटखटाते हैं? इसलिए कि हमको न्याय मिलेगा. और जब न्याय मिलता है तो हमारे जैसे लोगों का कोर्ट के ऊपर का विश्वास ज़्यादा बढ़ता है. मालेगावमध्ये BMC कार्यालयात नमाज पडल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर. हाईकोर्ट में जाने की बात कही है, क्या कहना चाहिए? करने दीजिए, उनको अधिकार है, सबको अधिकार है हाईकोर्ट में जाने का या सुप्रीम कोर्ट में जाने का अधिकार है. और मैं उनका भी आदर करता हूँ. डॉक्टर मेधा किरीट सोमय्या जी ने भी उनके अधिकार के लिए जो फाइट की है उसको निचले अदालत में वो जीत गई. अब ऊपर की अदालत में हमको न्याय मिला है. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.